आता लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे। पश्चिम रेल्वेची वाहतूक ही विस्कळीत झाली आहे। पश्चिम रेल्वेची वाहतूक ही 30 ते 40 मिनिटं उशिराने सुरू आहे। पालघरमधील मुसळधार पावसाचा फटका हा पश्चिम रेल्वेला सुद्धा बसलेला आहे। ठिकठिकाणी ट्रॅकजवळ पाणी साचल्यामुळे पश्चिम रेल्वेची डहाणू पर्यंतची लोकल सेवा ही धीमा गतीने सुरू असल्याची माहिती मिळते। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी रुपेश पाटील यांच्याकडून। रुपेश, सध्या पश्चिम रेल्वेवर रेल्वे सेवा कशा पद्धतीने सुरू आहे? पाऊस काहीसा ओसरलेला आहे का? साचलेलं पाणी कमी झालंय का? काय अधिकचे अपडेट? नक्कीच रात्रीपासून पालघरमध्ये मुसळधार असा पाऊस जो आहे तो कोसळत आहे। पावसाचा जोर जो आहे तो अजूनही कायम आहे। मात्र रेल्वे ट्रॅकवर जे पाणी जे आहे ते ओसरले असलं तरी रेल्वे सेवा जी आहे ती धीम्या गतीने सुरू असल्याची प्राथमिक माहिती आहे। एकंदरीत पालघरमधील संपूर्ण जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं आहे। ठिकठिकाणी सखल भाग असेल किंवा रस्ते असतील त्या रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहतूक सेवा काहीशी बंद झालेली आहे। त्यामध्ये वाडा मनोर रस्ता असेल किंवा बोईसरचा मुकुट पेट्रोल पंपाचा परिसर असेल किंवा मग वनई चंद्रनगरचा पूल असेल, अशा सकल भागांमध्ये पाणी साचल्यामुळे जे रस्ते सेवा आहेत ते विस्कळीत झाले। त्यामुळे प्रवासी असतील किंवा रेल्वेचे चाकरमानी असतील यांना कुठेसा त्रास जो आहे तो सहन करावा लागत आहे। निश्चित धन्यवाद रुपेश, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर पालघरमध्ये रस्त्यांना नदीचं स्वरूप आलंय, तर लोकलही धीम्या गतीने सुरू असल्याचं कळतंय।